असो एक जण येऊ आपला कार्यक्रम होणारच, तर त्यामुळे तुम्ही सगळे जे विश्वास दाखवून आलात त्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद। एकदा एका ज्योतिषाने सांगितलं की उद्या पाऊस पडणार आहे आणि तुम्ही सर्वांनी व्याख्यानाला या। आईने उन्हाळ्यात सांगितलं। एकच माणूस छत्री घेऊन आला होता, तो म्हणाला हा एकट्याचा माझ्यावर विश्वास आहे, बाकी कोणाचाही नाही। तर तुम्हा सगळ्यांचा विश्वास आहे हे खूप महत्त्वाचं आहे। खूपदा 4 वर्षामध्ये पहिल्यांदा या शिल्पाच्या इथे बसून आपण हेरिटेज वॉक घेतोय, कारण मी खूप वेळा प्रयत्न करत होतो की इथे आपल्याला कशी परवानगी मिळेल। आणि हे जे शिल्प आपण सगळे पाहतो आहोत हे आशिया खंडातलं पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं एकसंध अश्वारूढ शिल्प आहे। म्हणजे शिल्पकाराकडे काय जादू असते, तर एक भारतातला खूप गाजलेला शिल्पकार होता, तर त्याला मृत्यूची खूप भीती वाटायची। तर त्याला एके दिवशी कळलं की आपला मृत्यू कधी होणार आहे। मग त्याने काय केलं, सेम स्वतःसारखे 5 पुतळे तयार केले आणि 5 पुतळे असे झोपून ठेवले आणि 6वा तो स्वतः झोपला। यमाने पाठवलं, जा आता त्या शिल्पकाराची वेळ झाली, त्याला घेऊन या। ते यमदूत आले, नवीन रिक्रूट असणार, सगळं पाहिलं आणि परत गेले। ते म्हणाले अहो महाराज ते काही कळलंच नाही हो, कोण शिल्पकार आहे, 6 जण होते, कोणाला उचलायचं। यमही हुशार होता, त्याने अनुभवी निवृत्त झालेल्या माणसाला परत घरनं बोलवलं, म्हणाला जा जरा तिथं जाऊन ये, त्याला उचलून आण। तो म्हणाला काय काळजी करू नका महाराज, आजवर एवढ्यांना उचलले त्यालाही उचलून आणतो। गेला आणि बारकाईने पुतळे पाहायला लागला। एका पुतळ्यापाशी थांबून तो म्हणाला काय पुतळा सुंदर आहे, पण एक चूक झाली आहे। असं म्हटल्याबरोबर तो जिवंत जो शिल्पकार होता तो म्हणाला काय चूक झाली। तो म्हणाला पुतळे बोलत नसतात, ही गोष्ट खोटी आहे, पुतळा किती बोलतो ते पुतळ्याकडे बघा। त्यामुळे शिल्पकाराचं शिल्प जे बोलतं ते पुण्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा पुतळा आहे आणि ज्याला खरं म्हणजे जागतिक शिल्पकलेमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे। आता हा पुतळा ज्यांनी घडवला त्या करमरकरांबद्दल अगोदर माहिती सांगतो आणि मग आपण पुतळा 4ही बाजूंनी पाहणार आहोत। हे जे करमरकर आहेत हे करमरकर सासवण्याचे। खूप लोक अलिबागला जातात पण ते सासवण्याला काही जात नाहीत। अलिबागला बघण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, समुद्रकिनारा आहे, कधी जमलं तर अलिबागच्या तिथे सासवण्याला ही जी शिल्प घडवलेलं आहे याचं मिनिएचर केलेलं आहे ते तिथं आहे ओरिजिनल, ज्याच्यातून हे सगळं पुतळा घडवण्यात आला। तर ते सासवण्याचं घर अप्रतिम आहे, बघण्यासारखं आहे। आजही तुम्ही जर दारात गेला तर एक म्हैस आहे, एक कुत्रं आहे। अनेकदा त्यांच्याकडे पाहुणे आले की ते खरं कुत्रं कुठलं आणि खोटं कुत्रं कुठलं हेच कळायचं नाही। लोक प्रेमाने त्या खोट्या कुत्र्याच्या डोक्यावरून हात फिरवायला जायचं, मग ते खरं कुत्रं उठायचं की खरा मी आहे बरं का। तर इतकं शिल्पकाराचं जे सामर्थ्य आहे आणि प्राणी त्यांना पोजेस देऊन बसायचे। म्हणजे कुत्रा करमरकर सांगतील त्या अवस्थेमध्ये खुर्चीमध्ये 1 तास बसून राहायचा। आपल्याला 1 तास आता मोबाईल न घेता बसता येत नाही, तर त्या काळामध्ये कुत्रा 1 तास जागेवर बसणं, म्हैस जशीच्या तशी बसली। आता म्हैस कोणाचं तरी ऐकेल का? मानव जातीच्या 5000 वर्षांमध्ये म्हशीचा रंग बदलला नाही, शिंग बदललं नाही, दूध बदललं नाही, पण ते करमरकरांपुढे मात्र ती स्वस्थ बसलेली असायची। माकड पाळलं होतं, कुत्री पाळलेली होती। जेव्हा ते अमेरिकेला जाऊन आले ते कुत्र्यांनी त्यांच्या मांडीमध्ये घुसून एवढा गोंधळ घातला की आम्हाला का तुम्ही अमेरिकेला नेलं नाही, असं ते जणू काही प्रश्न विचारत होते। एवढं प्रेम करमरकरांनी प्राण्यांवरती केलं आणि प्राण्यांनीसुद्धा करमरकरांवरती केलं, कारण असं म्हटलं जातं प्राणी त्यांच्यावर जेवढं प्रेम करू त्याच्या दुप्पट तिप्पट भरपाई ते देत असतात। तर सासवण्याला जन्म झालेले करमरकर वडिलांना मदत करायचे। एके दिवशी ती माती हातामध्ये घेत असताना सहज माती अनेक ठिकाणी ती चपटी करायला सुरुवात केली आणि त्याच्यातून साप तयार झाला। साप तयार झाल्याबरोबर प्रचंड आनंद झाला त्यांना आणि ते वडिलांकडे धावत पळत गेले आणि वडिलांना म्हणाले बघा मी काय केलं। आता असं आहे, शेवटी वडिलांकडून त्या कला येणारच, त्या मुलामध्ये ह्या कला आल्या आणि आपण इथे जो कार्यक्रम ठेवला त्याचं कारण असं आहे की 2 ऑक्टोबर 1891ला त्यांचा जन्म झाला। ज्या दिवशी महात्मा गांधीजी जन्मले त्याच दिवशी करमरकरांचाही जन्म झाला। एक देशाचे शिल्पकार आहेत, एक शिल्पांचे शिल्पकार आहेत आणि त्यांचा मृत्यू जो आहे तो 13 जून 1967। आत्ता 6 जूनला राज्याभिषेक झाला आणि 13 जूनला करमरकरांचा स्मृतिदिन आहे, त्याचा मध्य म्हणून आपण आज इथे सगळे जमलेलो आहोत। ही मूर्ती साप तयार झाल्याबरोबर वडिलांच्या लक्षात आलं की शेवटी वळचणीचं पाणी वळचणीलाच जाणार। मग हळूहळू मातीचे गोळे दिले, वेगवेगळ्या मूर्ती करायला लागले, गणपती तयार करायला लागले आणि गणपतीचं खरं सगळं सौंदर्य जे असतं ते गणपतीचं खरं सौंदर्य असतं त्याच्या डोळ्यामध्ये।
म्हणजे पेनच्या मूर्ती आपल्याला ज्या सगळ्या आवडतात त्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं की पेनच्या गणपतीच्या मूर्तींचे जे डोळे आहेत ते अफलातून असतात, त्यामुळे लोकांना पेनच्या मूर्ती आवडतात. कधीतरी एकदा तुम्ही पेनला गणपती उत्सव सुरू होण्यापूर्वी काही दिवस अगोदर जाऊन पहा. पेनच्या अलीकडे वरसई नावाचं गाव आहे, तिथं इतिहासाचार्य राजवाड्यांचा जन्म झाला. आणि वरसई गावाच्या बरोबर समोर गागोदे नावाचं गाव आहे, तिथं विनोबा भावेंचा जन्म झाला. तर पेनला एकदा जाऊन या. आणि येताना तिथले पोहे खूप छान असतात, पेनला पोहे तयार व्हायची मोठी फॅक्टरी. तर असं सगळं सुरू झाल्यानंतर वडिलांनी हळूहळू स्वातंत्र्य दिलं आणि मग पुढे करमरकर चित्र काढायला लागले. घरामध्ये कागदांवरती वेगवेगळी चित्र काढून ठेवायची. एकदा वडिलांनी चित्र पाहिली आणि ते म्हणाले, आता असं कर, आपल्या घराच्या बाहेरच्या ज्या भिंती आहेत त्या चुने गच्चीने आपण सगळ्या पांढऱ्या करू, त्याच्यावरती तू चित्र काढ. त्याच्यावरती चित्र काढली आणि मग त्यांचे वडील भजन कीर्तन करायचे. गावातले सगळे लोक भजन कीर्तनाला एकत्र आले आणि त्यांनी बघितलं तर अरे वा, काय तुमच्या घराच्या भिंती सुंदर आहेत. असं करा, आपल्या गावामध्ये जे विठोबाचं मंदिर आहे ना तिथं तुमच्या मुलाला चित्र काढायला सांगा. चालेल म्हणाले. मग या मुलांनी तिथं पहिलं चित्र काढलं छत्रपती शिवाजी महाराजांचं. हे चित्र काढलेलं असताना त्या काळी इंग्रज अधिकारी जे ICS असायचे त्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येकाला एक कंपल्सरी ड्युटी असायची की वर्षातून पावसाळ्याचे 4 महिने सोडले की 8 महिने त्याला आपल्या भागामध्ये पूर्णपणे फिरावं लागायचं. आता हा ऑटो रॉथफिल्ड नावाचा जो गृहस्थ होता तो फिरता 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 नेमका या सासोने गावामध्ये आला आणि सासोने गावामध्ये आल्यानंतर त्यांनी ते भिंतीवरचं चित्र पाहिलं. भिंतीवरचं चित्र पाहिल्याबरोबर तो अधिकारी विलक्षण थक्क झाला. काही आपण इंग्रजांवरती जोरदार टीका करतो, काही इंग्रज चांगले पण होते. आपल्याकडचे काही काळे इंग्रज वाईट असतात ते सोडून द्या, तर गोऱ्या इंग्रजांमध्ये काही इंग्रज चांगले होते. त्यांनी निरोप पाठवला. तो मुलगा कोण आहे आणि त्याचे वडील दोघांना बोलवून घ्या. दोघांच्या घरी निरोप गेला, सांगावा आलाय. गोऱ्या अधिकाऱ्यांनी बोलवले. पाहिल्यानंतर दोघेही घाबरले असणार, परंतु आले. तो अधिकारी म्हणाला, तुमचा मुलगा खूपच चांगला चित्रकार आहे, हा मुलगा खूप पुढे मोठा होईल, याला मुंबईला जे आर्ट्सला शिकवायला पाठवलं पाहिजे, त्याची सगळी जबाबदारी माझी, तुम्ही आता माझ्या घरी चला. जणू काही असं डोळ्यासमोर एखादं स्वप्न आपण पाहतोय अशी सगळी अवस्था. एक मुलगा मूर्त्या तयार करतो काय, चित्र काढतो काय, मंदिरावरती चित्र काढतो काय, ते एक इंग्रज अधिकारी बघतो काय, बघतो तो म्हणतो चला माझ्याबरोबर. त्या रॉथफिल्डच्या घरी ते गेले अलिबागला गेल्यानंतर त्यांनी स्वतःच्या घरातले पुतळे दाखवले. ते पाहिल्याबरोबर हा मुलगा थक्क झाला आणि तो म्हणाला, मला आता असं करा, तुमचा एक फोटो द्या. अधिकाऱ्याचा फोटो घेतला आणि 2 दिवसांनी रॉथफिल्डचा अर्ध पुतळा जसाच्या तसा करून करमरकरांनी रॉथफिल्डला भेट दिला. हे पाहिल्यावर तर रॉथफिल्ड अजूनच खुश झाला. जे ला घेऊन गेले त्या दोघांना. आणि जेची एक नियमावली होती, एखाद्या मुलाचं काम जर खूप चांगलं असेल तर त्याला डायरेक्ट दुसऱ्या किंवा तिसऱ्या इयत्तेमध्ये प्रवेश दिला जायचा. आपल्याकडच्या शिक्षण संस्थांमध्ये सुद्धा जर असा नियम केला तर अनेक हुशार लोक डायरेक्ट वरच्या वर्गामध्ये जातील. माझ्या वेळी हा नियम नव्हता, म्हणून मला मॉन्टेसरीपासून 10वीपर्यंत 11 वर्ष मी न नापास होता पुढे जात राहिलो. करमरकरांना जेमध्ये नेण्यात आलं आणि प्राचार्यांना असं सांगितलं की या मुलाने केलेलं काम बघा आणि मग जर तुम्हाला वाटलं तर मग आपण असं करूयात. हे यार त्यांना सांग, उमेश त्यांना सांग, जर असं वाटलं तुम्हाला की या मुलाला वरच्या वर्गामध्ये प्रवेश द्यावा तर तसं करा. प्राचार्यांनी त्यांना बोलून घेतलं. त्यांनी ते बरोबर आणलेलं गाठोडं सोडलं, काही मूर्त्या दाखवल्या, काही चित्र दाखवली. ते पाहिल्याबरोबर त्या इंग्रज प्राचार्याच्या सुद्धा लक्षात आलं, हे पाणी काहीतरी वेगळंच आहे. सांगितलं याला पहिल्या वर्गात प्रवेश नको द्यायला, याला आम्ही डायरेक्ट दुसऱ्या वर्गात प्रवेश देऊ. दुसऱ्या वर्गात प्रवेश दिल्यानंतर सुरुवातीला करमरकर एकटे, डोक्यावरची शेंडी भुरभुर उडत असायची, धोतर नेसलेलं, पांढरा सदरा. वर्गातली उरलेली मुलं तर जास्त शिकलेली होती, कारण ते प्राथमिक शिक्षण पूर्ण करून वर्गात आलेले होते. आणि एके दिवशी शिक्षकांनी वर्गात सांगितलं, आता तुम्हाला असा एक पुतळा तयार करायचा आहे. तो पुतळा तयार करण्यामध्ये करमरकरांनी जे कौशल्य दाखवलं, पुढे 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या वर्षी ते तिथं पहिले आले. सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी मागे टाकलं आणि मागून आलेला हा विद्यार्थी पुढे गेला. अप्रतिम कारागिरी त्यांनी पाहिली आणि तिथून बाहेर पडल्यानंतर त्यांना मेयो सुवर्णपदक मिळालं. आणि त्यांनी असा विचार केला की आता आपण स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय केला पाहिजे. आता हा जो स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करायचा, त्या काळामध्ये शिल्पकारांना व्यवसाय करणं तितकंसं सोपं नव्हतं. अशातच भारतातले पहिले ICS सत्येंद्रनाथ ठाकूर यांच्या मुलीचं शिल्प करमरकरांकडे करण्याचं काम आलं. ते त्यांनी इतकं अप्रतिम केलं की सत्येंद्रनाथ ठाकूरांनी त्यांना बोलवलं, त्यांचंही शिल्प त्यांनी केलं. ते सगळं पाहिलं
गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना बोलवलं. मग टागोरांचं शिल्प त्यांनी केलं. आणि पुढे तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे गांधीजी कोणालाही पोच देऊन बसायचे नाहीत. खूप लोकांनी आग्रह केला, ते गेले गांधीजींना भेटायला. गांधीजी म्हणाले, मी कोणालाही पोच द्यायची असेल, कोणाला पत्र लिहायचं असेल, कोणाला सही द्यायची असेल तर ती मी पैसे घेतो. गांधीजी शेवटी गुजराती गृहस्थ होते. स्वतःचा वेळ कसा वाया घालवतील. मी पैशाविषयी बोलत नाही आहे, वेळेविषयी बोलतो आहे. करमरकर म्हणाले, गांधीजी मी तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे, पण मग माझी पण एक अट आहे. एकदा का मॉडेलनी पैसे घेतले की मॉडेलला शिल्पकार सांगेल तसं वागावं लागतं. गांधीजी म्हणाले, माझ्यापेक्षा हुशार आहात तुम्ही. आता एक काम करा, मी तुम्हाला 3 दिवस रोज 1-1 तास देईन. तुम्ही काय करायचं, मी सकाळी वाचत बसलेलो असताना येऊन बसायचं आणि माझं शिल्प तुम्ही करा. गांधीजींचा प्रख्यात पुतळा त्यांनी जो तयार केलेला आहे तो गांधीजींनी मान अशी खाली घातलेली आहे आणि गांधीजी असं वाचतायत आणि त्यांच्या डोक्यावरची शिर त्या शिल्पामध्ये आलेली आहे. गांधीजी विचारमग्न आहेत. असं शिल्प त्यांनी केलं आणि पुढे त्यांना असं वाटायला लागलं की आपण अधिक शिकलं पाहिजे. याच काळात नुकतंच त्यांचं लग्न झालं होतं. लग्नाला 1 वर्ष पूर्ण होतंय त्याच्या आतच इंग्लंडला शिकायला जाण्याची संधी मिळाली. मिसेसने परवानगी दिली. बायकोच्या इंग्लिश शिक्षणाची सोय मुंबईला केली. हे स्वतः इंग्लंडला जायला निघाले. इंग्लंडला गेले. तिथे अप्रतिम कामं त्यांनी पाहिली. तिथेही त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला. तिथेही त्यांना पदक मिळालं. हे सगळं चालू असतानाच मुंबईमधून भावाचं एक पत्र आलं, म्हणजे कलकत्त्यातून आलं की तू इंग्लंडमध्ये आहेस, तू ताबडतोब परत ये. 1923 साली पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्रामध्ये असं चालू आहे, कोल्हापूर संस्थानचे अधिपती राजर्षी शाहू महाराज हे भलं मोठं शिवशिल्प उभारणार आहेत आणि आम्हाला असं वाटतं हे शिवशिल्प तू उभारावंस. 1 मिनिटं मोह पडला. 22च्या अगोदरचं ते पत्र आहे, पण 22ला राजर्षी शाहू महाराज गेले. 1 मिनिट असा मोह पडला की इंग्लंड सोडावं आणि परत जावं. दुसऱ्या क्षणी निश्चयानं त्या मनावर मात केली आणि त्यांनी भावाला पत्र लिहिलं, ते शिल्प जर माझ्या हातून व्हायचं असेल तर ते मलाच मिळेल, ते दुसऱ्या कोणालाही मिळणार नाही. मी असं ठरवलं आहे, इथलं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय काही परत यायचं नाही. मी शिक्षण अर्धवट सोडून परत येणार नाही. लक्षात घ्या, देश वेगळा, आयुष्यात कधी परदेशात गेलेले नाहीत. नुकतंच लग्न झालेलं, बायको मुंबईमध्ये, घर सगळं कलकत्त्यामध्ये, सासवण्याला मूळचं घर. अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये करमरकर तिकडे लढत होते आणि मग परत आल्यानंतर कोल्हापूरच्या महाराजांनी, आता राजाराम महाराज सत्तेवरती आलेले होते. हे जेव्हा याचं भूमिपूजन समारंभ झालं तेव्हा गांधीजींनी संपूर्ण देशभरामध्ये सविनय कायदेभंगाचा लढा चालू होता. जेव्हा प्रिन्स ऑफ वेल्स इथं आले तेव्हा त्यांच्या उजव्या बाजूला, डाव्या बाजूला राजर्षी शाहू महाराज आणि माधव महाराज शिंदे हे दोघं उभे होते, कोणी काहीही घातपात करू नये म्हणून. अख्ख्या पुण्यामध्ये पूर्णपणे हरताळ पाळलेला होता. पुण्यातले सगळे चौक गल्ली सगळे एकदम शांत होते, कडेकोट. जवळजवळ काही हजार लोकांचा स्वयंपाक करण्यासाठी महाराजांनी आचारी बोलवलेले होते. त्यांनी सगळी स्वतःची व्यवस्था केली. माणसाली इथं भूमिपूजन समारंभ झाला, परत गेले. दुर्दैवानं पुढे महाराजांचं निधन झालं. आता शब्द तर दिला होता, भारतभरातल्या अनेक संस्थानिकांनी मदत केलेली होती, अनेकांनी पैसे दिलेले होते, शिल्प उभारायचं होतं. आणि अशा वेळेला राजाराम महाराजांनी, म्हणजे जे राजर्षींनंतर सत्तेवरती आले, त्यांनी गणपतराव म्हात्रे हे भारतातले तत्कालीन कालखंडातले सर्वश्रेष्ठ शिल्पकार, ज्यांनी मंदिर पथगामिनी नावाचं एक शिल्प उभं केलं आहे. मंदिरामध्ये एक स्त्री निघाली आहे, ती तबक घेऊन निघाली आहे. तिच्या साडीच्या ज्या निऱ्या आहेत ती प्रत्येक निरी आणि निरी व्यवस्थित दिसेल असं ते शिल्प आहे. ते भारतातलं सगळ्यात गाजलेलं शिल्प होतं, ते जगभर गाजलं आणि म्हात्रेंना भारतातला सर्वश्रेष्ठ शिल्पकार असा किताब मिळाला. मग महाराजांनी निरोप दिला आणि दोघांनाही असा निरोप दिला, मला भेटायला या. दोघंही भेटायला आले. याच म्हात्रेंनी करमरकरांना जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकवलेलं होतं. जेव्हा करमरकर इंग्लंडला जायला निघाले तेव्हा म्हात्रेंनी त्यांना काही मदत केलेली होती. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती आपले जे गुरु आहेत म्हात्रे, त्यांना आपण कसं काय करायचं म्हणून जिथं राहायला आले दोघांची एकाच गेस्ट हाऊसला सोय केली होती. करमरकर म्हात्रेंचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले. म्हात्रेंना जेव्हा कळलं की करमरकरांनासुद्धा बोलवलेलं आहे, म्हात्रे रागाच्या तिरमिरीत तिथून निघून गेलेले होते. करमरकरांना वाईट वाटलं की आपलेच गुरुदेव आहेत आणि तरी आपल्याशी ते असं वागले.
महाराजांनी त्यांना बोलवलं. दुसऱ्या दिवशी गणपतरावांनाही बोलवलं आणि ते म्हणाले, आमची अशी इच्छा आहे गणपतराव, तुम्ही वरचं शिल्प तयार करा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हे तुम्ही करा आणि खाली जे पॅनल्स आहेत 4 ती करमरकर तयार करतील. आपण सगळं झाल्यानंतर ही 4ही शिल्प बघणारच आहोत. हे 4 पॅनल्स तुम्ही तयार करतील. म्हात्रे म्हणाले, महाराज संपूर्ण शिवशिल्पाचं काम मला एकट्याला तुम्ही द्या. करमरकर तरुण आहेत, माझं आता वय होत आलं आहे, 50च्या घरात होते, करमरकर 34 वर्षांचे होते, तर मला ते मान्य नाही. तर ते म्हणाले, अहो गणपतराव, मी तुम्हाला आमच्या घराण्यातली काही शिल्प तयार करायला दिली होती. आऊसाहेबांचा पुतळा तयार करायचा आहे, अजून घरातले 2-3 पुतळे तयार करायचे, त्याचं काय झालं? ते म्हणाले, नाही ते अजून मातीतच आहेत, ते मला शिल्प तयार करायचे. आता राजेसाहेब असते ते त्यांना ताडकन म्हणाले, तुम्हाला 2 वर्षापूर्वी सांगितलेल्या काम अजूनही मातीतच आहे आणि हा पुतळा जो तयार करायचा आहे तो तर आम्हाला 1928च्या आत उभा करायचा आहे, कारण त्या काळी असं मानलं जात होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1628ला झालेला आहे, त्यामुळे त्याला 300 वर्ष पूर्ण होणार होते. तर त्या दिवशी आम्हाला हा पुतळा तिथे उभा राहायचाच आहे. असं सगळं सांगितल्यानंतर गणपतराव असं म्हणाले की जरा मी बघतो, विचार करतो. ते म्हणाले, नाही नाही तसं नाही, आपण आजच ॲग्रीमेंट करायचं, या कामाचे तुम्हाला त्या काळामध्ये 70,000 रुपये दिले जातील. 1 वर्षाच्या आत पुतळा तयार झालाच पाहिजे. पुतळा तयार झाला नाही तर व्याजासकट तुमच्याकडून सगळे पैसे परत घेण्यात येतील आणि पुतळ्याचं काम करमरकरांना देण्यात येईल. मंजूर आहे का तुम्हाला? आता दरबारामध्ये 2 तट पडले. त्या कालखंडामध्ये त्याला जातीचाही संदर्भ होता. काही लोकांना असं वाटलं की गणपतरावांसारख्या एवढ्या ज्येष्ठ शिल्पकाराला अशी भाषा वापरणं योग्य नाही. परत काही दिवसांनी बैठकीसाठी बोलवलं. आता ही जी 4 पॅनल्स तयार करायची होती, तर महाराजांनी विचारलं, करमरकर पॅनल्स तयार आहेत का? तर ते म्हणाले, हो माझी पॅनल्स तयार आहेत. लगेच विरोधी गटातल्या काही लोकांनी अगोदरच तक्रार केली होती की महाराज ही पॅनल्स ऐतिहासिक आहेत का नाही ते तपासलं पाहिजे. महाराज म्हणाले, ठीक आहे. सॉलोमन नावाचा एक इंग्रज अधिकारी ही शिल्प तपासण्यासाठी नेमण्यात आला. इथे करमरकरांचा मराठी बाणा दिसतो. तो सॉलोमन अधिकारी आला आणि म्हणे, दाखवा तुमची ती पॅनल्स. करमरकर म्हणाले, तुम्ही शिवचरित्र कधी वाचलं आहे का? तो म्हणाला, नाही. ते म्हणाले, मग तुम्हाला माझी शिल्प तपासायचा अधिकार नाही. तो म्हणाला, का? मी तर इंग्रज अधिकारी आहे, मी एवढ्या मोठ्या पदावर आहे, मी जे एवढा मोठा अधिकारी आहे. अहो ते म्हणाले, ते सगळं बरोबर आहे, तुम्हाला शिल्पातलं काय कळतं? तुम्हाला इतिहासातलं तरी काय कळतं? आणि तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे हे तरी कुठे माहिती आहे? मी नाही तुम्हाला परवानगी देणार. आता हा जो अधिकारी सॉलोमन हा काय रिपोर्ट पाठवेल महाराजांना? मग महाराजांनी परत आणखी एक समिती नेमली. डॉक्टर बाळकृष्ण हे त्या काळातले सगळ्यात महत्त्वाचे इतिहासकार कोल्हापूरमधले, ज्यांनी डच कागदपत्रांचा सगळा इतिहास संपादून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरचे 4 खंड तयार केले होते. बाळकृष्ण भेट द्यायला आले आणि त्यांनी विचारलं की तुम्ही काय संदर्भ वापरलेत? ते म्हणाले, मी जदुनाथ सरकारांशी बोललो, मी रियासतकार सरदेसाईंशी बोललो, मी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या लोकांशी बोललो, मी मुंबईच्या अभिलेखागारात जाऊन आलो, मी मंडळामध्ये जाऊन आलो, मी कॅप्टन मोडकांशी बोललो आहे ज्यांनी प्रतापगडच्या युद्धावरचं पुस्तक लिहिलेलं आहे. अशा सगळ्या लोकांशी बोलल्यानंतर मी रॉबर्ट आर्म्सचं शिवाजी महाराजांवरचं पुस्तक पाहिलेलं आहे आणि त्याच्यावरून ही सगळी शिल्प तयार केलेली आहेत. बाळकृष्णांचं समाधान झालं. त्यांनी मान डोलावली. 4ही पॅनल्स पाहायला जी समिती आली होती त्यातले 9 लोकांपैकी 7 लोकांनी करमरकरांचं काम सर्वोच्च झालेलं आहे. ऑटो रॉथफिल्डने सुद्धा सांगितलं की हे काम खूप उत्कृष्ट झालेलं आहे. दरबारातली 2 माणसं मात्र विरोधात होती. ही पॅनल्स पाहिल्यानंतर महाराजांनी परत म्हात्रेंना बोलवलं. ही पॅनल्स करमरकरांची तयार झालेली आहेत, आता मला सांगा तुम्ही काय करताय? ते म्हणाले, महाराज त्यांच्या बाजूने लोक बोलायला लागले, ते मातीतलं शिल्प करणं खूप अवघड असतं, हे असं आहे, हे तसं आहे. ते म्हणाले, नाही नाही मला ते नका सांगू, तुम्ही मला असं सांगा, वरून जरा यांच्यासाठी खुर्ची घेऊन तुम्हाला खुर्ची देऊ का? तिथं आहे खुर्ची एक. तर ते म्हणाले की यांच्यासाठी काय करा तुम्ही, ते मला काही सांगू नका, मला एकच सांगा, पुतळा कधी देणार आहात? ते म्हणाले, महाराज मी तुम्हाला अशी कुठली गॅरंटी देऊ शकत नाही पुतळा कधी. ते म्हणाले, मग तुमचं काम काढून घेतलेलं आहे, आम्ही तुम्हाला हे काम देऊ शकत नाही. करमरकर तुम्ही 1 वर्षाच्या आत पुतळा तयार करणार का? करमरकर म्हणाले, मी करेन, पण माझी एक अट आहे. ते म्हणाले, काय? मी तुमच्याबरोबर कुठलाही करार करणार नाही.
आता दोघांचे हात दगडाखाली होते. तुम्ही मला अशा अपमानास्पद अटी लादायच्या नाहीत. मराठी माणूसच शेवटी. राजांसमोर एवढ्या ताटमानेने बोलणं सोपं होतं का? पण लोकांचा विश्वास बसला होता. कोल्हापूरच्या राजघराण्यातले पुतळे त्यांनी तयार केले होते, पॅनल्स तयार केली होती आणि मग त्यांच्याकडे ते काम दिलं. त्या काळामध्ये जो स्टुडिओ होता त्याचं भाडं होतं 750 रुपये. महाराज म्हणाले, हे तुम्हाला परवडणारं नाही आहे स्टुडिओचं एवढं भाडं, मी तुम्हाला एक जागा देतो, त्याचे 18 रुपये भाडं आहे. ठीक आहे म्हणाले. तिथं काम सुरू करायचं ठरलं. आता हे शिल्प तयार करणं ही एक प्रचंड मेहनतीची गोष्ट असते. आता साधं आहे, घोड्याचं शिल्प तयार करायचं आहे. तर तुम्ही जर आता या घोड्याचा पाय जर पाहिला तर खूप जवळून पाहिला तर याचे जे पाय असतात ना हे मोठे दिसतात आपल्याला. आपण खूप लांबून हा पुतळा पाहिला त्याचे पाय प्रमाणभूत दिसतात. असं का होतं? तर इटलीमधल्या शिल्पकाराने असं सिद्ध केलं होतं, कुठलाही अश्वारूढ पुतळा उभारायचा असेल तर त्याचे पाय प्रमाणापेक्षा थोडेसे मोठे करावे लागतात, म्हणजे ते लांबून प्रमाणशीर दिसतात. छोट्या छोट्या गोष्टी पहा. करमरकरांनी महाराजांना सांगितलं, महाराज मला घोड्याचा अभ्यास करायचा आहे. महाराजांनी त्यांना स्वतःकडचा एक शहानवाज नावाचा घोडा दिला. पहिले आठवडाभर घोड्याला फक्त गोल 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 फेऱ्या मारायला लावले. मग करमरकर त्याच्याजवळ जायचे, त्याच्या पाठीवर हात फिरवायचे, त्याचे आया थोडेसे हात लावायचे, त्याच्यावर प्रेम करायला लागले. घोड्यालाही कळलं हा माणूस आपल्यावर प्रेम करतोय. मग हळूहळू हळूहळू घोडा त्यांचा ऐकायला लागला. मग एक स्टूल आणला, स्टूलावरती पुढचे 2 पाय बसवले आणि घोड्याला खाली 2 पाय वर 2 पाय असं उभं केलं. आता घोडा असतो त्याला हळूहळू कळलं की आपल्या मालकाला काय हवं आहे. कारण हे घोड्याचा जो पाय उभा करायचा असतो ना, तर युद्धामध्ये कसं असतं, हे घोड्यांचे जे पाय असतात हे घोड्यांचे पाय कसे असायला हवेत हे तो बरोबर तिथंच वाकला पाहिजे. भलतीकडेच वाकून कसं चालेल? त्यामुळे तो भलतीकडे वाकून अजिबात चालू शकत नाही. मग त्या घोड्याला उभं राहण्याचं ट्रेनिंग दिलं. मग तो घोडा चालतो कसा, ते 4 पाय कसे असतात. अरबी घोडा जो असतो त्याचा जो चेहरा असतो म्हणजे कानापासून ते त्याच्या तोंडापर्यंतचं जे अंतर आहे तेवढीच लांबी त्याची खुरापासून ते मधल्या गुडघ्यापर्यंत असते. असं अरबी घोड्याचं वर्णन करमरकरांनी करून ठेवलं आहे. मग हे सगळं केल्यानंतर आता काय केलं, एक माणूस आणला उत्तर प्रदेशातला एक पुरभैया, त्याला त्याच्यावरती बसवला. मग त्याला बसून त्याच्याभोवती अशा फेऱ्या मारायला सुरुवात केल्या. असं करता 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 मग घोड्याची एक प्रतिकृती बनवली. मग त्या माणसाला घोड्यावरती जसाच्या तसा बसवून तो काही काळ असा स्तब्ध बसू शकेल. मग स्तब्ध बसल्यानंतर त्या घोड्याचे कान बघा, दोन्ही ते कान ताठ आहेत, उभे कान आहेत, वरच्या बाजूला गेलेले कान आहेत, काही घोड्यांचे कान पडलेले असतात. म्हणजे मग करमरकरांनी आता कानांचा अभ्यास सुरू केला. आता या घोड्याच्या पोटाच्या खालच्या शिरा ताठलेल्या असतात पहा, त्या घोड्याच्या पायावरच्या शिरा प्रत्यक्षपणे दिसतात. म्हणजे हे सगळं कल्पनेने किंवा फोटोतून झालेलं नाही. हे एवढा त्या घोड्याचा मुळात पहिला अभ्यास केला. असं सगळं घोड्याला केल्यानंतर महाराजांनी स्वतःकडचं घोड्याच्या शृंगाराची जी साधन आहेत, म्हणजे शिल्पकार म्हात्रेंनी जे शिल्प दिलं होतं त्याच्यामध्ये शिवाजी महाराज जणू काही मिरवणुकीला निघालेत, एखाद्या राजेशाही मिरवणुकीला, असं ते शिल्प होतं. त्यामुळे घोडा खूप साज शृंगाराचा होता. या घोड्यावरती खूप मोजकी साधन आहेत साज शृंगाराची. आणि या घोड्यावर बसलेले महाराज हे कुठंतरी युद्धाच्या तयारी निघालेत. आणि या शिल्पाकडे बघितलं की हा माणूस राजाचा असणार, म्हणजे हे शिल्प राजाचाच आहे हे कळलंच पाहिजे. हे काही वरातीमध्ये साज शृंगार करून निघालेल्या आनंदात माणसाचं ते शिल्प नाही आहे. हे सगळं झाल्यानंतर ती हातातली तलवार पहा. आपल्याकडे तलवारीचे खूप प्रकार असतात. आता तलवार पूर्वी आपल्या सगळ्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये वक्राकार दाखवायचे. तलवार जर वक्राकार असेल तर युद्धामध्ये ती म्यानात घालणार कधी, ती म्यानातून बाहेर येणारच नाही. जर म्यानातून तलवार बाहेरच येणार नसेल तर तलवार वापरायचीच कशाला. म्हणजे मग घोड्यावरून हल्ला करत असताना तलवारीची लांबी विशिष्ट पद्धतीची असावी लागते. पायदळाची लढाई लढताना तलवारीची लांबी विशिष्ट पद्धतीची असावी लागते, कारण तुम्ही जवळ जाऊन वार करणार आहात. तो वार किती अंतरावरून करायचा, तो कुठे करायचा. तुम्ही सॅम मानेकशॉ सिनेमा जर पाहिला असेल तर सॅम मानेकशॉंना पोटामध्ये 7 गोळ्या लागलेल्या होत्या. 7 गोळ्या लागलेल्या असताना सुद्धा ते त्या डॉक्टरला असं म्हणाले, माझा मृत्यू अशा पद्धतीनं बेडवर मरण्यासाठी झालेला नाही डॉक्टर, मी जगणार आहे. सलमान रश्दींवर इंग्लंडमध्ये हल्ला झाला होता. हल्लेखोरांनी जवळजवळ 7-8 वार केले चाकूचे. रश्दींनी लिहून ठेवलं आहे, हल्लेखोर बहुतेक बावलट असावा, कुठे वार केल्यावर माणूस मरतोय त्याला माहीतच नव्हतं, त्यामुळे मी वाचलो. तर तलवारीचं पातं हे किती लांबीचं असलं पाहिजे हे करमरकरांनी त्याचा अभ्यास केला. अरबी घोड्याची लांबी हे 13.5 फूट उंचीचं शिल्प आहे.
त्याचं मुळात एक छोटं मिनिएचर केलं, ते तज्ज्ञांना पसंत पडलं. मग ती तलवारीची लांबी, तो जिरेटोप, असं सगळं एक एक गोष्ट जी आहे ती आता एकत्र यायला लागली. तोपर्यंत भारताच्या इतिहासात कधीही कोणीही एकसंध शिल्प ओतलेलं नव्हतं. ते काम युरोपियन लोक करायचे. परत दरबारामध्ये बसलेले असताना गणपतराव म्हात्रे महाराजांना म्हणाले, महाराज, ब्रॉन्झचा पुतळा असा एकाच वेळी एवढा रस, 2 टन रस ओतून एकसंध बनवणं कोणालाही शक्य नाही, अशक्य आहे. उजव्या बाजूला करमरकर उभे होते. तर महाराज म्हणाले, हे जर कोणाला तुम्हाला दोघांनाही जमणार नसेल तर मी हा पुतळा युरोपियन माणसाला देईन. करमरकर अगोदरच्याच प्रसंगामध्ये ताडदेशी स्वाभिमानाने उत्तरले होते, महाराज, प्राण गेला तरी 72, हा पुतळा तुम्ही आम्हा दोघांनाही देणार नसाल तर मी तो युरोपियन माणसाकडे जाऊ देणार नाही, तो मीच करणार. महाराज जेव्हा म्हणाले हा पुतळा एकसंध ओतता येणं शक्य नाही असं म्हात्रेंचं मत आहे, करमरकर एकदम तिरीमिरीत उच्चारून गेले, एकसंध पुतळा शक्य नाही, कोण म्हणतं, मी करून दाखवतो. आता आली का पंचायत. कारण एवढ्या 2 टन रस ओतायची फाउंड्री मुंबईत मिळणं अवघड होतं. करमरकर वगळता भारतामध्ये तोपर्यंत कोणालाही एकसंध रस ओतायचा अनुभव नव्हता. आता मोठी पंचायत आली. मुंबईतले एक फाउंड्री शोधायला लागले. शोधायला लागल्यानंतर एक अमेरिकन फाउंड्री सापडली, मॅकेन्झी नावाची. तर पूर्वी जर तुम्ही सगळे पुतळे बारकाईने पाहिले असतील तर तो पुतळा कुठे होतला त्याचं फाउंड्रीचं नाव असायचं. या पुतळ्याचं फाउंड्रीचं नाव नाही आहे. असं का झालं असेल? तर तो म्हणाला, यश आलं समजा एक संध पुतळा ओतण्याला तर ते यश आमचं, आम्हाला क्रेडिट द्यायचं. अपयश आलं तर तुमचं, मग आमचा काही संबंध नाही. पण तो बोलता बोलता फाउंड्रीचा मॅनेजर सहज एक वाक्य बोलून गेला, हा पुतळा तुम्हाला आणि मला दोघांना आजरामर करणार आहे. ते वाक्य खूप महत्त्वाचं होतं. जेव्हा करमरकर काम घ्यायचं की नाही असा विचार करतो तेव्हा कोल्हापूरचे दिवाण अण्णासाहेब लठ्ठे ते सुद्धा त्यांना असं म्हणाले होते, करमरकर लक्षात घ्या, हा पुतळा तुम्हाला जगत विख्यात करणार आहे, हा पुतळा तुम्हाला कीर्ती मिळवून देणार आहे. करमरकरांनी आव्हान पेललं आणि एक छोटा पुतळा तयार केला. ब्रॉन्झचा सगळा रस ओतला आणि तो तप्त रस ओतल्यानंतर बघितलं की छोटं मॉडेल यशस्वी झालं. मग त्या अमेरिकन फाउंड्रीच्या माणसाला असं सांगितलं, आता आपण काय करूया, एक आपण अगोदर प्रयोग करून बघूया, 2 टन रस ओतता येतो का नाही. तो म्हणाला, ह्या माझं आयुष्य गेलं असा सगळा रस ओतण्यात, तुम्ही काय मला सांगता, सहज शक्य आहे. त्याने म्हणाले, एक काम करा, 2 टन रस वर उचलता येतो का नाही. मुळात तो वर उचलायचा आणि तो ओतायचा आहे तिरकं करून, तर ते करता येतं का नाही जरा आपण बघूयात. ह्या म्हणाला, सहज बाय आत का केलं, आणल्या पुली आणि तो 2 टन रस उचलला. उचलल्याबरोबर ते जे हुक लावले ते उचलायचे, धाडकन सगळं खाली कोसळलं. मला अमेरिकन मनुष्य धावत पळत. तो म्हणाला, मिस्टर करमरकर, यू आर राईट. ते म्हणाले, कळलं का मी तुम्हाला का सांगत होतो. शेवटी त्या कलावंताचा एक आतून आवाज असतो, तो सांगत असतो की भविष्याचे वेध घेणारं ते सगळं काम होतं. मग आता परत तयारी झाली, परत मोठ्या पुली आणल्या आणि सगळं आता ओतकाम सुरू झालं. परंतु करमरकरांच्या विरोधातले लोक वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये बातम्या छापूनच आणत होते, करमरकरांना या कामात यश येणार नाही, पुतळा अपयशी ठरणार, पुतळ्याचं उत्काम यशस्वी होणार नाही. करमरकरांनी स्वतः लिहून ठेवलं आहे, तो पुतळा होईपर्यंत रात्री मी झोपलेलोही नसायचो, मध्यरात्री उठायचे आणि त्या स्टुडिओत जाऊन बसायचं. त्या पुतळ्याचा हा विचार कर, पुतळ्याचा तो विचार कर, हे बरोबर होईल ना. कारण शेवटी एक धाकधूक, ज्या दिवशी पुतळ्याचं उत्काम करायचं ठरलं त्या दिवशी त्यांनी लिहिले, मला रात्रीचं जेवणसुद्धा गेलं नाही. सगळे मजूर आणले, छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जय जयकार झाला. त्या ब्रॉन्झच्या 2 टनाचा रसाच्या सगळ्या ते ट्रॉलीज वर गेल्या आणि तो रस आता ओतायला सुरुवात झाली. आता हा जो उत्कामाचा रस असतो हा एकाच वेळी सगळ्या भागांमध्ये पुरेपूर पोचावा लागतो. कुठंतरी पोकळ राहिलं, कुठेतरी तो रस पोचलाच नाही तर ते अवघड असतं. त्याला विशिष्ट नळ्या लावलेल्या होत्या आणि करमरकरांनी खात्री करून घेतली आपलं काम व्यवस्थित झालेलं आहे, सगळा रस पूर्णपणे सगळ्या भागांमध्ये पोचलेला आहे, काम यशस्वी होणारच. आता असा सगळा आत्मविश्वास आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ते जो पुतळा आहे ते सगळं उलगडायचं, वरचं कवच काढायचं. परंतु ती काल रात्री 4 किलोमीटर अंतरावरून भट्टी पेटलेली दिसत होती. पुतळा अजूनही प्रचंड गरम होता. जवळ गेलेल्या लोकांना धग जाणवत होते. ते म्हणाले, अजून काही वेळ थांबूया. आणि मग ते सगळं रसायन थंड झाल्यानंतर हळूहळू त्याची कवचे काढायला सुरुवात केली.
कवच काढायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की पुतळा अप्रतिम झालेला आहे. सगळ्या लोकांनी जेव्हा पुतळ्याचं तोंड पाहिलं तेव्हा ते उत्स्फूर्तपणे जोरात ओरडले, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तोपर्यंत भारताच्या इतिहासात एकही पुतळा एकसंध ओतलेला नव्हता. आजही या पुतळ्याचा रंग बघा, तेव्हा तर तो 100 वर्षांपूर्वी किती उत्कृष्ट असणार. आणि मग करमरकरांच्या असं लक्षात आलं की हातामध्ये थोडीशी गडबड झालेली आहे. ते पुतळ्याचे हात त्यांनी अनेक दुरुस्त केले. त्यांनी असं लिहून ठेवलं आहे की हा पुतळा घडवण्यामध्ये अमेरिकन माणसं, पाकिस्तानी, तेव्हा पाकिस्तान नव्हता, चिनी माणसांनी हात दुरुस्त केले. इंग्रज या सगळ्या कामावरती देखरेख करणार होता, भारतीय माणसं हे सगळे एकत्र आले. आता पुतळा पुण्याला न्यायचा होता. आता मोठी पंचायत आली, कारण ट्रकमध्ये हा पुतळा बसतच नव्हता. मग आता म्हणाले बोटीतून घेऊन जाऊ, पण ते शक्य नव्हतं, कारण मध्येच काय झालं तर अडचण. आता रेल्वेतून पुतळा न्यायचा. मग लक्षात आलं की पुणे मुंबई घाटामध्ये बोगदे आहेत. ती पुतळ्याची जी उंची आहे ती आणि रेल्वेचे ते जे बोगदे आहेत त्याचं गणित जुळत नाही आहे. मग आता काय करायचं, कारण कुठून न्यायचं झालं तरी जिरेटोप जो आहे तो टोचतोच आहे, म्हणजे कदाचित त्याला काही तडे जाण्याची शक्यता होते. मग करमरकर विचार करत बसले होते. विचार करता 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 हातामध्ये काडीपेटी होती आणि ते काडीपेटी खेळवत होते. काडीपेटीचा आतला भाग उघडला आणि त्यांच्या डोक्यात अचानक ट्यूब पेटली. आता काडीपेटी विसरून जायचं, नाही तर घेतली रोज काडीपेटी. राऊत सर म्हणाले ते काडीपेटी घेतली की कल्पना सुचतात. असं कोणी केलं, घरून तक्रार आली तर त्याला मी जबाबदार नाही. काडीपेटी घेतली आणि तो कप्पा उघडला आणि त्यांच्या लक्षात आलं रेल्वेच्या डब्यामध्ये जर आपण अशी खाच केली, असा असं 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 असं, पुतळा बरोबर मध्यभागी बसवायचा आणि भुयार जिथे कुठे बोगदा येईल तिथे तो थोडा तिरका केला की सगळं व्यवस्थित जमतंय. असं सगळं करून त्या काळामध्ये पुतळ्याचा विमा उतरवण्यात आला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, शिवाजी महाराजांनी रायगडावरती जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा ज्या इंग्रज माणसांनी शिवाजी महाराजांना देण्यासाठी ज्या वस्तू आणल्या होत्या ना, त्याचा विमा उतरवण्यात आलेला होता. त्या काळी विमा काय आजची भानगड नाही आहे, त्या काळी विमा उतरवत होते. मग विमा उतरवण्यात आला. मग तो इथं पुतळा आणण्यात आला. मग बैलगाड्या आणल्या 22 आणि ते लागले ओढायला. पुतळा कुठला जागचा चालतो आहे. मग स्टीम रोलर आणला, त्याने तो पुतळा ओढायला सुरुवात केली. या जागेवरती आणल्यानंतर या चौथऱ्यावरती वरती त्याला जे नटबोल्ट लावायचे ते काम ज्या माणसाला दिलं होतं त्याने ते नीट केलेलंच नव्हतं. आता परत आली का पंचायत, तो अमेरिकन मनुष्य आला धावत पळत. त्यांनी ज्या माणसाला काम दिलं होतं त्याला भरपूर संस्कृत शब्द वापरले की बाबा रे तुला वेळेत सांगितलं होतं, तू का असं नाही केलं. आता भांडायला वेळ नव्हता आणि मग ते त्याच्यावरती बसवण्यात आलं. करमरकर बघायला आलेले होते. समाधानाने शेवटचा हात त्यांनी या सगळ्यावरून फिरवला आणि नेहमीप्रमाणे लक्षात आलं की करमरकर आणि त्यांचे सगळे लोक आहेत यातल्या एकालाही कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिकाच देण्यात आलेली नव्हती. मग धावत पडत एक जण गेला करमरकरांकडे आणि एकच पत्रिका दिली. ते म्हणाले मी आणि माझ्याबरोबरचे 22 लोक यांना निमंत्रण असेल तरच मी येईन, अन्यथा मी येणार नाही. मग दादापुता करून परत सर्वांची निमंत्रण पत्रिका देण्यात आली. मग सगळे लोक इथं आले आणि जेव्हा या शिल्पावरचा पडदा दूर झाला तेव्हा सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. ते समोर जे काही घडलेलं बघत होतं ती त्यांच्या दृष्टीनं त्यांच्या आयुष्यातली एक अभूतपूर्व अशी घटना होती. मग शिल्पकार करमरकरांचा सत्कार हा शिवाजी मंदिरमध्ये झाला. करमरकरांच्या अगोदर तिथे फडकेंनी उभारलेला पहिला शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा आहे. पुण्यातला पहिला अर्धपुतळा हा शिवाजी स्मारक मंदिरामध्ये आहे, तो अर्धपुतळा आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला एकसंध पुतळा जो आहे हा एकसंध पुतळा अश्वारूढ आशिया खंडातला इथं उभारण्यात आलेला आहे. याच्या चारी बाजूला जी पॅनल्स केलेली आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहाल तर भवानी देवी महाराजांना तलवार देत आहे. आता त्या काळी असणाऱ्या समजुती, इतिहासाचं आकलन, ह्या सगळ्याचा कळत नकळत इतिहासकारावरती एक प्रभाव पडत असतो. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे तर अफजल खान आलेला आहे. अशा वेळेला त्या अफजल खानाला जर मारायचं असेल तर मला प्रत्यक्ष परमेश्वराचं, भगवंताचं साह्य आहे, हे सगळ्यातून आपल्याला त्याच्यातून दिसतं. वनी दिंडोरीची लढाई जी आहे, जी महाराजांनी समोरासमोर आपल्या शत्रूला हरवून जिंकलेली आहे, ते घोड्यांचे पाय बघा, ते घोड्यांचे मागचे पाय, ते घोड्यांच्या शेपट्या, ते एक खाली घोडा पडलेला आहे. तुम्हाला जर शोले सिनेमा आठवत असेल तर अमिताभ आणि धर्मेंद्र जेव्हा गोळ्या मारतात तर एकजण त्या घोड्यावरून उलटा खाली पडतो, त्याचा घोडाही पडतो. तो बरोबर सेम बघा, खाली जो घोडा पडलेला दिसतोय आपल्याला युद्धावरनं तो तसाच्या तसा आहे. पलीकडच्या बाजूला राज्याभिषेकाचं शिल्प आहे. हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं राज्याभिषेकाचं पहिलं शिल्प आहे.
पहिलं चित्र काढलं दीनानाथ दलालांनी, पहिलं शिल्प जे आहे ते करमरकरांनी उभारलं. राज्याभिषेकातले एक चूक झालेली होती, ती मोडकांनी त्यांच्या लक्षात आणून दिली होती अगोदरच. ती चूक इथे दुरुस्त करण्यात आली आणि कल्याणच्या सुभेदाराचा जो प्रसंग आहे, जो नंतर असं सिद्ध झालं की प्रत्यक्षात तो घडलेला नाही, परंतु त्या कालखंडातल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये म्हणा, कादंबऱ्यांमध्ये म्हणा, तो लोकांवर खूप मोठा पगडा असा होता की कल्याणच्या सुभेदाराची सून मग समोर आले आणि महाराज बोलले. प्रत्यक्षात तसं काही झालेलं नाही. जगातली सगळ्यात सुंदर स्त्री ही कायम आपली आई असते. तर महाराजांच्या बाबतीमध्ये महाराज असं काही बोलणं शक्यच नव्हतं. तर कल्याणच्या सुभेदाराचं शिल्प तिथं कोरलेलं आहे. अशा रीतीने शिल्पकार करमरकरांना त्यांच्या आयुष्यामध्ये अजरामर करणारं हे शिल्प आहे. हे 13.5 फूट उंचीचं आहे. पुढे करमरकरांनी कोल्हापूर, मिरज, काठियावाड संस्थांसाठी काम केलं. आणि तुम्ही जर कधी बीडला गेलात आणि इचलकरंजीला गेलात तर तिथले जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे पुतळे आहेत, शिवशिल्प जी आहेत, ती सुद्धा करमरकरांनी केलेली आहेत. करमरकरांचं वैशिष्ट्य असं आहे, त्यांची कारकीर्द सुरू झाली सासवण्याच्या विठ्ठल मंदिराच्या आवारात भिंतीवरती शिवाजी महाराजांचं चित्र काढून. करमरकरांना जगामध्ये दिगंत कीर्ती मिळवून दिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिवशिल्पानं. आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यातलं शेवटचं शिल्प साकारलं, ते सुद्धा इचलकरंजीसाठी शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं. हा त्यांच्या आयुष्यातला एक विलक्षण योगायोग होता. महात्मा गांधीजी ज्या दिवशी जन्मले त्याच दिवशी करमरकरांचा जन्म झाला. हा एक विलक्षण योगायोग त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्याला दिसून येतो. पुढे ते अमेरिकेमध्ये गेले. अमेरिकेमधलं प्रख्यात शिल्प जे अब्राहम लिंकनचं, ते त्यांनी पाहिलं. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे एका डोंगरामध्ये 4 चौघांचे चेहरे कोरलेले ते पाहिलं. त्या शिल्पकाराची ती सगळी कला समजावून घेतली आणि परत आल्यानंतर त्यांनी भारत सरकारला एक मोठा प्रस्ताव दिला की मी महात्मा गांधीजींचं अमेरिकेमध्ये जसं शिल्प आहे तसंच प्रचंड उंचीचं एक मोठं शिल्प साकारतो. त्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याच्या आतमध्ये 3 मजले असतील आणि ते सगळं जाता येईल आपल्याला. तर लोकांनी लगेच ऑब्जेक्शन घेतलं. ते म्हणाले गांधी विचारांना करमरकर पुतळ्यामध्ये बंदिस्त करू पाहत आहेत. आपल्या लोकांची डोकी बघा. पुतळ्याची योजना पूर्णपणे बारगळली. काही लोक त्यांना भेटायला आले. अमेरिकेमध्ये जनरल ली नावाचा मनुष्य, त्याच्यावर प्रेम करणारे लोक शिल्पकाराला भेटायला गेले. ते म्हणाले आम्हाला लीचं स्मारक उभारायचं आहे. शिल्पकार असं म्हणाला लीचा पुतळा नाही उभारायचा, चला मला घेऊन कुठं शिल्प उभारायचं आहे. त्याला नेलं. त्यांनी तो डोंगर पाहिला अमेरिकेतला. तो असं म्हणाला मला तर हा अख्खा डोंगर पाहिजे, आकाशही पाहिजे. का मी काय करणार आहे आता, मी ह्या डोंगरावरती सगळ्यात वरती जनरल ली घोड्यावरून चाललाय आणि त्याचं सगळं सैन्य खाली त्याच्या मागे चाललंय, असं अख्ख्या डोंगरामध्ये मी सगळं कोरणार आहे. त्याने ते शिल्प केलं. ते पाहिल्यावर करमरकरांना कल्पना सुचली शिवाजी महाराजांचं खरं स्मारक जर कुठे करायचं असेल तर ते सिंहगडाच्या परिसरात करूया. तानाजी मालुसरे शिवाजी महाराज यांचं डोंगरावरती पूर्ण पुतळे उभे करूया आणि ज्या कड्यांनी तानाजी मालुसरे वर चढून गेले त्याच कड्यावरती हे आपण शिल्प उभारूया. अशी सगळी त्यांनी कल्पना मांडली. आता असं आहे, एकाने चांगली कल्पना मांडल्याबरोबर दुसऱ्याला त्रास काय होतो, ही कल्पना माझ्या मनात का नाही आली, मग आली तर यांना काम का, मला का काम नाही, असं करत तीही कल्पना बारगळली. त्यामुळे करमरकर गेल्यानंतर केसरीमध्ये जयंतराव टिळकांनी त्यांच्यावर मृत्यूलेख लिहिला. माझ्या सुदैवाने मला जयंतराव टिळकांना भेटायची संधी मिळाली होती. जयंतराव हे केसरीचे संपादक होते. त्यांनी अग्रलेख लिहिला आणि त्या अग्रलेखामध्ये असं लिहिलं आहे, आज नुसते करमरकर गेले नाहीत तर करमरकरांबरोबर त्यांनी पाहिलेल्या कितीतरी स्वप्न आणि कितीतरी कल्पना आज लयास गेलेल्या आहेत. असा शिल्पकार होणे नाही. ते हे सगळं शिल्प आहे. ह्या शिल्पासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी जे स्वप्न पाहिलं, शेवटी कोणाच्या तरी एकाच्या मनामध्ये एक स्वप्न यावं लागतं. त्या अमेरिकेतले 4 राष्ट्राध्यक्षांच्या पुतळ्याचा खर्च एवढा वाढत गेला, शेवटी विल्सनने असं सांगितलं, रुझवेल्टने सगळा खर्च आम्ही करू. फ्रान्सने अमेरिकेला स्वातंत्र्य देवतेचा पुतळा भेट दिला. अमेरिकन लोक म्हणाले पुतळा आणून देते पण तो उभारायला आमच्याकडे पैसे नाही, जा परत घेऊन. तिथल्या एका संपादकाला वाईट वाटलं. त्याने पेपरमध्ये लेख लिहिला, लाज वाटली पाहिजे अमेरिकन लोकांना, ते लोक आपल्याला पुतळा देत आहेत आणि आपण उभारू शकत नाही. लोकांनी भराभरा त्याच्याकडे डॉलर जमा केले. म्हणून ही शिल्प ही आपल्या समाजाचा आरसा असतात. गौतम बुद्ध कसे दिसत होते, त्यांचे पुतळे तयार झाले म्हणून तर आपल्याला कळलं ना. सम्राट अशोकाचा पुतळा असेल, कनिष्काचा पुतळा असेल, बामियांमधले पुतळे असतील. म्हणून पुतळे आपल्याला संस्कृती सांगतात, पुतळे आपल्याला इतिहास सांगतात. हा इतिहास जपायचा असेल तर ही शिल्प सांभाळली पाहिजेत. या शिकागोला गेले करमरकर. तिथे एकाच वेळी 8 कॉलेजमध्ये आर्ट्स नाही
त्या शिल्पकलेचं शिक्षण देणाऱ्या कॉलेजमध्ये एकाच वेळी 4000 मुलं शिकत होती. मला सांगा, अख्ख्या भारतात कुठेतरी शिल्पकलेचं शिक्षण देणाऱ्या एका तरी कॉलेजमध्ये 4000 मुलं असतील का? बेळगावला फुकट भारत सरकार सगळं कुंभकर्माच्या प्रशिक्षण देतं, फुकट 3 महिने. सर्व प्रकारचं मातीकाम, मातीच्या वस्तू, पंत्या सर्व शिकवतात. मी 3 वर्ष सलग 3 वेळा त्यांना भेट द्यायला गेलो. मी एकदाही तिथे 10-12च्या वर मुलं पाहिली नाहीत. भारतातली सर्वोत्कृष्ट संस्था बेळगावला आहे. महाराष्ट्रात अशी संस्था नाही, तरी आपल्याला ते जमत नाही. ज्या समाजामध्ये कलेची आराधना होत नाही, संस्कृतीची आराधना होत नाही, त्या समाजाला भवितव्य नसतं. म्हणून असे पुतळे पाहायला आलं पाहिजेत, ते संरक्षित ठेवले पाहिजेत. ह्या SSPMS श्री छत्रपती शिवाजी ऑल इंडिया ही मेमोरियल सोसायटी, त्यांचं कौतुक आहे. त्यांनी हा पुतळा इतक्या चांगल्या अवस्थेमध्ये जपलेला आहे. मागच्या बाहेरच्या लोखंडाच्या सगळ्या त्या गेटवरती शिवाजी महाराजांचे छोटे छोटे असे पितळी मूर्ती लावलेल्या होत्या. काही लोकांना असं वाटले या इथे जास्त सुरक्षित नाहीत, आपल्या घरी जास्त सुरक्षित आहेत. त्यामुळे मग त्यांनी आपलं हस्तकौशल्य दाखवलं. तर हा जो सगळा पुतळ्याचा परिसर एवढा स्वच्छ आहे, याचं सगळं श्रेय या सगळ्या संस्थेला आहे. ही अप्रतिम इमारत लष्करी शिक्षण आपल्या मुलांना देता यावं म्हणून अत्यंत अप्रतिम इमारत बांधली. पुण्यामध्ये ज्या मोजक्या अप्रतिम इमारती आहेत त्याच्यापैकी एक इमारत आहे. आज तुम्ही सगळे इथं बहुसंख्येनं आलात. मला असं वाटलं होतं की कदाचित पावसातल्या सभेनंतर साताऱ्यातल्या पावसाळ्यातलं व्याख्यान पुण्यामध्ये होईल, परंतु सहस्त्ररश्मी सूर्यनारायणाला आपली काळजी आहे आणि त्या काळजीपोटी गेले पाऊण तास पावसाचा एकही थेंब पडला नाही. घरून मी निघत असताना मला घरचे म्हणाले की अहो तुम्ही जाताय खरं, तिथं कोणी असेल का? म्हटलं मी कालच उमेशला निरोप दिला आहे, समारंभाला 1 जण का असेना हा कार्यक्रम होणारच, म्हणून मी सृजनला पण बरोबर आणलं. म्हटलं तू आणि मी म्हणजे पुरावा पाहिजे. मगाशी जाताना 2-4 कुत्री पण तिकडून जाताना दिसली. राऊत सरांच्या भाषणाला कुत्रंसुद्धा हजर नव्हतं असं कोणी म्हणायला नको. त्यामुळे बहुतेक संयोजकांनी मुद्दाम सोडलेली दिसत आहेत. तर सांगायचा मुख्य मुद्दा असा की आता तुम्ही सर्वांनी 4ही बाजूने फेरी मारून ती शिल्प पाहून घ्या, मग आपण पुन्हा भेटूयात. पुढच्या रविवारी आपला हेरिटेज वॉक शनिवारी होणार आहे. तो होणार आहे राणा प्रताप उद्यानामध्ये. महानगरपालिकेची परवानगी घ्यायची, कारण आज महाराणा प्रताप यांची जयंती आहे. महाराणा प्रतापांचा एकमेव पुतळा पुण्याच्या महाराणा प्रताप उद्यानामध्ये आहे. तो आपण बघायला जाणार आहोत. तिथे जळगावचे महाराणा प्रताप आणि राजस्थानच्या राजपुतांवरती PhD केलेले नरसिंग चौधरी यांना मी फोन केला. म्हटलं तुम्ही जळगावला आहात का, पुण्याला याल का? ते म्हणाले अहो राऊत सर मी पुण्यातच आहे. मी म्हटलं काय सांगता, मग एक भाषण द्याल का? ते म्हणाले मी रविवारी नाही आहे. म्हटलं शनिवारी भाषण. तर पुढच्या शनिवारी आपलं सकाळी 9 वाजता महाराणा प्रताप उद्यानामध्ये राणा प्रताप यांच्यावरती त्यांचं व्याख्यान होईल. त्यांनी लिहिलेली पुस्तकं पण ते दाखवायला आणणार आहेत. तर आपण आता हा पुतळ्याचा सगळा परिसर बघूयात. 1 मिनटं फक्त. आणि आज इथं दिलीप कदम जे आलेले त्यांचं विशेष कौतुक. ते इथे येण्यापूर्वी वृक्षाथॉनला जाऊन आले, ते धावून आले, मेडल घेऊन आलेले आहेत आणि अशा प्रकारे ते खूप वेळा ते पळालेले आहेत. याही वयामध्ये अजूनही पळावंसं वाटतं याच्यासारखा आनंद नाही. आणि ते पळत पळत इथं आले कारण त्यांना माहीत होतं इतिहासापासून फारसा लांब पळता येत नाही. धन्यवाद. हां बोला. माझगाव डॉकला हा पुतळा तयार झाला, पण याच्यावर झाला का?